हॅलो वेलकम फ्रेंड्स. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये इन्स्ट्रुमेंट कॉन्ट्रॅक्ट या संबंधी पाहणार आहोत. जे सेक्शन नंबर 27 पासून आहे की रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल. सेक्शन 26 मध्ये रेक्टिफिकेशन आहे, 27 मध्ये तुमचं रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, 31 मध्ये कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे. ते इन्स्ट्रुमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट यामध्ये काही फरक आहे. तर यासाठी आपण एक स्टॅम्प ॲक्टमध्ये थोडं त्याबद्दल माहिती घेणार आहे की स्टॅम्प ॲक्टमध्ये या शब्दांबद्दल त्यांनी काय सांगितलं आहे की इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, कन्व्हेन्स म्हणजे काय, डीड म्हणजे काय, ड्युली स्टॅम्प म्हणजे काय, एखादं डॉक्युमेंट त्याचं मिनिंग काय, तर ते स्टॅम्प ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे. तर सेक्शन 2 सबसेक्शन 14 मध्ये इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय ते दिलेलं आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे एखादं डॉक्युमेंट आहे. ते डॉक्युमेंटद्वारे एखादं राईट लायबिलिटी क्रिएट होती किंवा एखादं राईट लायबिलिटी ट्रान्सफर होती, एखादं राईट लायबिलिटी लिमिटेड होती, एखादं राईट लायबिलिटी एक्सटेंड होती, एखादं राईट अँड लायबिलिटी एक्सटिंग्विश होती म्हणजे एंड होती. सो एखादं स्टॅम्प ॲक्टमध्ये इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय दिलं आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक डॉक्युमेंट आहे की ज्याच्याद्वारे एखादं राईट अँड लायबिलिटी क्रिएट होती, ट्रान्सफर होती, लिमिटेड होती म्हणजे कमी होती, एक्सटेंड होती किंवा एक्सटिंग्विश म्हणजे एंड होती, संपुष्टात येते. म्हणजे एखादं राईट तुमचं ट्रान्सफर करतं आहे, एखादं राईट लिमिट करतं आहे, एखादं राईट एक्सटेंड करतं आहे, एखादं राईट एक्सटिंग्विश करतं आहे किंवा एखादं राईट एक्सटेंड करतं आहे. सो हे इन्स्ट्रुमेंटची व्याख्या आहे. आणि हे जे डॉक्युमेंट आहे हे एक रेकॉर्ड करतं सच राईट्स अँड लायबिलिटीज. सो त्याला काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंट म्हणायचं. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, एखादं जे डॉक्युमेंट आहे ज्याच्यावर राईट्स अँड लायबिलिटी क्रिएट होतात, लिमिटेड होतात, ट्रान्सफर होतात, एक्सटेंड होतात किंवा एक्सटिंग्विश होतात, त्याला काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंट म्हणायचं. नाव कन्व्हेन्सची व्याख्या पण सेम ॲक्टमधली. ते कन्व्हेन्स काय म्हणते की एखादं एक इन्स्ट्रुमेंट आहे. आत्ताच आपण बघितलं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याबद्दल एखादं राईट लायबिलिटी क्रिएट होती, एक्सटेंड होती, लिमिटेड होती, एक्सटिंग्विश होती, एक्सटेंडेड होती. ते इन्स्ट्रुमेंट बाय विच, ज्या इन्स्ट्रुमेंटवर एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर होती. कन्व्हेन्स बट डज नॉट इन्क्लूड इन्स्ट्रुमेंट बाय विल, हे एक्सक्लूड केलेलं गेलेलं आहे. कन्व्हेन्सच्या वाक्यामधून इन्स्ट्रुमेंट काय म्हणजे सांगितलं, एखादं राईट अँड लायबिलिटी क्रिएट होती किंवा एक्सटेंड होती किंवा ट्रान्सफर होती. पण त्यांनी काय म्हटलं परत, गिफ्ट, रिलीज डीड असेल, सेटलमेंट डीड असेल, मॅरेज सेटलमेंट असेल, ट्रस्ट डीड असतील, हे काय झालं की कन्व्हेन्सच्या व्याख्यामध्ये येतात. सेल डीड असेल, एक्सचेंजचं डीड असेल, तर या सगळ्या व्याख्या कन्व्हेन्सच्या वर्डमध्ये येतात. सो काय काय बघितलं आपण, इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की एखादं डॉक्युमेंट आहे ज्याच्यावर एखादी राईट, एखादी लायबिलिटी क्रिएट होती, ट्रान्सफर होती, लिमिटेड होती, एक्सटेंडेड होती, एक्सटिंग्विश होती आणि हे डॉक्युमेंट एक रेकॉर्ड तयार करून ठेवतं आहे. आणि कन्व्हेन्स म्हणजे काय की एक एखादं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामुळे प्रॉपर्टी ट्रान्सफर होती. हे कन्व्हेन्स डज नॉट इन्क्लूड, याच्यामध्ये विल येत नाही. गिफ्ट येतं आहे, रिलीज डीड येतं आहे, सेल डीड येतं आहे, मॉर्गेज डीड येतं आहे, सगळे कन्व्हेन्स त्यामध्ये घेतलेले आहेत. सो अजून काय लिगल टर्मिनॉलॉजी ते अजून समजून घ्यायचा प्रयत्न करू. सो डॉक्युमेंटमध्ये जस्ट पीस ऑफ पेपर येतं आहे जे रिटर्न असते त्यामध्ये, लाईक करन्सी नोट इज ऑल्सो डॉक्युमेंट. सो इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये राईट्स अँड लायबिलिटीज क्रिएट होतात, एक्सटेंड होतात, ट्रान्सफर होतात, हे एक रेकॉर्ड तयार होतं आहे. जसे एक्झाम्पल चेकला स्टॅम्प भरायची आत्ता सध्या आवश्यकता नाही. सो इन्स्ट्रुमेंट डॉक्युमेंट आहे. नाव पुढं काय, डीड जसं बघितलं, सेल डीड असेल, मॉर्गेज डीड असेल. सो डीड पण त्यांनी काय म्हटलं की डीडसुद्धा काय एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे. आणि या डीडमध्ये पार्टीज साईन करतात, विटनेस साईन करतात. मग कसं एक्झाम्पल, पार्टनरशिप डीड असेल. सो हे रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये राईट्स अँड लायबिलिटी, जसं आपण पार्टनरशिप बघतो, पार्टनरशिप ॲक्टमध्ये एखाद्या पार्टीचे राईट्स क्रिएट होतात, राईट्स त्यामध्ये डिफाईन केले जातात, त्यांचे लायबिलिटीज त्याच्यामध्ये डिफाईन होतात. सो ते क्रिएट अँड रेकॉर्ड होतं आहे. सो पार्टीचे साईन आले, विटनेसेस साईन झाले, तर मग त्यांचे अटेस्टेशन ऑफ विटनेसेस होतात. मग ते काय होतं, आणि स्टॅम्प भरल्यानंतर ना ते ड्युली स्टॅम्प भरलं असेल. जसं फॉर एक्झाम्पल हे जर ड्युली स्टॅम्प भरलं तर काय होणार आहे, ते प्रॉपर इन्स्ट्रुमेंट होणार आहे. आणि इन्स्ट्रुमेंट झालं की
त्याचं ते डॉक्युमेंट होणार आहे, ते डीड होणार आहे. सो कन्व्हेन्समध्ये काय तर आपण आता जस्ट वरती बघितलं, कन्व्हेन्समध्ये इन्स्ट्रुमेंट येतं आहे, प्रॉपर्टी ट्रान्सफर होती पण त्यामध्ये विल येत नाही म्हटले. फॉर एक्झाम्पल सेल डीड, लीज डीड, एक्सचेंज डीड, मॉर्गेज डीड वगैरे. सो आता ड्युली स्टॅम्प म्हणजे काय तर प्रॉपर कोर्ट त्यावरती फी भरलेली आहे, रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे. एक्झिक्युटेड म्हणजे साईन, एक्झिक्युशन म्हणजे सिग्नेचर. एक्झिक्युटेड म्हणजे पार्टीजनं त्यावरती साईन केलेले पाहिजेत, अटेस्टेशन ऑफ विटनेसेस झाले पाहिजेत, त्यावेळेस ते काय समजलं जाईल की ड्युली स्टॅम्प आहे. आणि ते ड्युली स्टॅम्प झालं म्हणजे ते एक प्रकारचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. नाव दॅट्स कॉल्ड एज डीड. सो हे काही लिगल टर्मिनॉलॉजी हे चॅप्टर अंडरस्टँड करण्याच्या अगोदर हे आपले टर्मिनॉलॉजी जे टर्म्स आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे. सो इन्स्ट्रुमेंट इज अ मच वायडर टर्म, कॉन्ट्रॅक्ट इज समवॉट लिमिटेड एक्सटेंट आहे त्याचं, एवढं आपल्याला वाचून समजतं आहे. तर आता आपण आपल्या मेन टॉपिककडे जाऊ की हा रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल किंवा तुमचं रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा तुमचं अजून कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल, हा आपल्याला 4 मार्काला 2.5 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर सेक्शन 26 काय म्हणते की रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणतं आहे. सो इन्स्ट्रुमेंट इज अ वायडर टर्म. विल येतं आहे, डीड येतं आहे, मॅरेज सेटलमेंट, हे असे इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये येतात. सो याच्यामध्ये रेक्टिफाय म्हणजे सुधारणा करणे किंवा दुरुस्ती करणे, करेक्ट करणे. सो इन्स्ट्रुमेंट इज अ डॉक्युमेंट आहे. ते डॉक्युमेंट डज नॉट रिफ्लेक्ट ॲक्च्युअल इंटेंट ऑफ पार्टीज. सो या इन्स्ट्रुमेंटमधून पार्टीजचं रिअल इंटेन्शन काय होतं आहे गॅदर होत नाही आहे. सो डज नॉट रिफ्लेक्ट ॲक्च्युअल इंटेन्शन ऑफ पार्टीज. सो हे मिस्टेक ऑन द पार्ट ऑफ बोथ द पार्टीज, नॉट युनिलॅटरल मिस्टेक. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे डॉक्युमेंटमध्ये युनिलॅटरल मिस्टेक नाही आहे तर बायलॅटरल मिस्टेक आहे. मीन्स इट इज अ मिस्टेक ऑन द पार्ट ऑफ बोथ द पार्टीज. इंटेंडेड वन थिंग म्हणजे त्यांचं रिअल इंटेन्शन होतं एक होतं पण डॉक्युमेंटमध्ये वेगळं आलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्युमेंटमध्ये 2.3 एकर लिहिलं गेलं आहे बट ॲक्च्युअल इंटेन्शन काय होतं 3.2 एकर आहे. सो दिस कॅन बी रेक्टिफाय बाय फायलिंग सूट इन अ कोर्ट ऑफ लॉ. हे तुम्ही रेक्टिफाय डॉक्युमेंट करून घेऊ शकता. सो 26मध्ये तुम्ही ह्याच्याखाली सूट दाखल करता येईल. सो 26चं वेअर ड्यू टू फ्रॉड आणि म्युच्युअल मिस्टेक ऑफ बोथ द पार्टीज, बोथ पार्टी पाहिजेत, नॉट युनिलॅटरल, मस्ट बी म्युच्युअल. म्युच्युअल म्हणजे काय बोथ द पार्टी, म्युच्युअल मिस्टेक ऑफ पार्टीज, बोथ पार्टी, नॉट युनिलॅटरल. सेकंड पॉईंट कॉन्ट्रॅक्ट ऑर एनी अदर इन्स्ट्रुमेंट. सो आपण काय पाहतोय की रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टसुद्धा येतो. सो कंटेन्स डज नॉट एक्सप्रेस रिअल इंटेन्शन ऑफ पार्टीज. पार्टीज रिअल इंटेन्शन दिसून येत नाही. मग काय करणार, पार्टी असतील किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट असतील जे त्यांच्या रिअल पार्टीच्या अंडर टायटल क्लेम करत असतील कॅन सू इन्स्टिट्यूट सूट फॉर रेक्टिफिकेशन, सुधारणा करण्यासाठी सूट फाईल करू शकतात. प्लेंटिफ इन एनी सूट कॅन फाईल सूट टू एन्फोर्स हिज राईट. तुझं राईट आहे अंडर कॉन्ट्रॅक्ट किंवा इन्स्ट्रुमेंटमध्ये असेल तो सूट फाईल करू शकतो. डिफेंडंट इन एनी सूट आस्क रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट इन ॲडिशन टू एनी डिफेन्स इज अवेलेबल टू हिम. डिफेंडंटला जे काही डिफेन्स आहे अटॅक करण्याचे जे त्याला प्रोव्हिजन्स दिले आहेत, जे लॉमध्ये त्याला डिफेन्स ओपन आहे ते तर करू शकतो पण ते इन ॲडिशन तो एखादं डॉक्युमेंट आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे रादर इन्स्ट्रुमेंट रेक्टिफाय करू शकतो. अँड दिस मस्ट बी डन विदाउट प्रिज्युडाइज टू एनी राईट्स ऑफ पर्सन हू ॲक्वायर्ड द राईट ऑफ फॉर व्हॅल्यू अँड विदाउट नोटीस. किंवा आपण असं म्हणू की बोनाफाईड पर्सन आहे हू परचेस दॅट प्रॉपर्टी इन गुड फेथमध्ये फॉर व्हॅल्यू अँड विदाउट नोटीस ऑफ सच अ फ्रॉड किंवा म्युच्युअल मिस्टेक. हे दोन गोष्टीचं त्याला बोनाफाईड थर्ड पार्टीला याबद्दल ज्ञान नाही आणि त्यांनी प्रॉपरली गुड फेथमध्ये घेतले, व्हॅल्यू फेअर मार्केट व्हॅल्यू दिली आहे आणि त्याला विदाउट नोटीस ऑफ सच अ फ्रॉड, तर या गोष्टीबद्दल त्याला ज्ञान नव्हतं. त्याला नुकसान न करता हे आपलं इन्स्ट्रुमेंट रेक्टिफाय करायचं आहे. तर आपण काय काय बघितलं अजून एक बघू. सेक्शन 26 नॉट ओनली अप्लायज टू कॉन्ट्रॅक्ट बट ऑल्सो अप्लायज टू इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग लाईक विल, डीड, मॅरेज इन्स्ट्रुमेंट असेल, मॅरेज सेटलमेंट असेल. पण हे कोणाला अप्लाय होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट
हे कोणाला अप्लाय होत नाही, तर AOA ऑफ कंपनी, AOA म्हणजे काय, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ कंपनीला हे अप्लाय होत नाही, हे एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे की हे आर्टिकल्स ऑफ असोसिएशनला लागू होत नाही. तर फर्स्ट कोर्टाने काय करायला पाहिजे की जे पण रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, हे फर्स्ट रेक्टिफाईड करायला पाहिजेत आणि नंतरनं स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. समजा एखादं इन्स्ट्रुमेंट आहे जे कोर्टामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी इन्स्ट्रुमेंटसाठी फाईल केलं आहे, देन एखादा नंतरनं आफ्टर दॅट इट रिव्हिल्स दॅट की ते इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहे, ड्यू टू फ्रॉड असेल, म्युच्युअल मिस्टेक ऑफ पार्टीज असेल, रिअल इंटेन्शन गॅदर होत नाही त्या इन्स्ट्रुमेंटमधून, तर फर्स्टली तुम्ही ते डॉक्युमेंट रेक्टिफाय करायला पाहिजे अँड देन आफ्टर यू काय करायला पाहिजे, स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रांट करायला पाहिजे. पहिलं रेक्टिफाय करा, मग त्याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स द्या, किंवा जे पण रिलीफ मागितलं असेल ते तुम्ही रिलीफ देऊ शकता. हे महत्त्वाचा पार्ट आहे. हे एक्झाममध्ये लिहायला पाहिजे. आणि सर्वात लास्ट नॉट लिस्ट आहे, पण इट मस्ट बी म्युच्युअल मिस्टेक अँड नॉट युनिलॅटरल मिस्टेक. तर आपण परत एकदा पाहू की हे रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये की हे एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामधून ॲक्च्युअल इंटेन्शन ऑफ पार्टीजचं गॅदर होत नाही आहे, त्यामध्ये फ्रॉड आहे आणि म्युच्युअल मिस्टेक ऑफ पार्टीज आहे. इंटेन्शन एक होतं पण त्यामधून इंटेन्शन दुसरं दिसून येतं आहे. हे महत्त्वाचं सांगायला पाहिजेत. आणि पार्टी रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट असतील, प्लेंटिफ असेल, डिफेंडंट असेल, हे काय करू शकतात, हे इन्स्ट्रुमेंट रेक्टिफाय करू शकतात. डिफेंडंटला इन ॲडिशन टू एनी अदर डिफेन्स अवेलेबल आहेत तरीसुद्धा तो रेक्टिफिकेशन करून घेऊ शकतो. आणि एखादा थर्ड पार्टीचा ह्याच्यामध्ये राईट जर आला असेल, फॉर व्हॅल्यू असेल, गुड फेथमध्ये असेल आणि विदाउट प्रिजुडाइज टू द, नुकसान न करता, त्याचे नुकसान न करता हे डॉक्युमेंट पहिल्यांदा रेक्टिफाय करायला पाहिजे आणि नंतर ना स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. तर हा आहे तुमचा. आणि हे याला एक्सेप्शन काय आहे की हे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपनीला लागू होत नाही. नाव रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट लिमिटेड वर्ड आहे. सो रेसिशन मीन्स रिसेंड, रद्द करून मागणे. सेक्शन 27 to 30. सो पर्सन इंटरेस्टेड इन कॉन्ट्रॅक्ट मे सूट टू हॅव बीन रिसेंडेड. पर्सन इंटरेस्टेड इन कॉन्ट्रॅक्ट मे फाईल अ सूट टू हॅव इट रिसेंडेड. 3 केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट काय होईल, रिसेंड होईल. एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे तो वॉइडेबल नेचरचा आहे किंवा टर्मिनेबल बाय द प्लेंटिफ. सो कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबलचे नेचरचे आपण पाहिले की कोअर्शन आहे, अंडू इन्फ्लुएन्स आहे, म्युच्युअल मिसरिप्रेझेंटेशन आहे आणि फ्रॉड वगैरे असे काही केसेसमध्ये काय होतं, वॉइडेबल नेचरचं कॉन्ट्रॅक्ट आहेत. सो तशा केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसेंड करून मिळेल. कॉन्ट्रॅक्ट इज अनलॉफुल अँड नॉट ॲपरन्स ऑन फेस ऑफ इट. मीन्स त्या कॉन्ट्रॅक्टचं ऑन द फेस ऑफ इट मीन्स बघितल्या तो अनलॉफुल आहे हे दिसून येत नसेल तर. डिफेंडंट इज मोर ब्लेम दॅन द प्लेंटिफ. मीन्स ह्याच्यामध्ये जास्त फॉल्ट पर्सेंटेज जो आहे तो डिफेंडंटचा मेजर मिस्टेक आहे रॅदर दॅन प्लेंटिफ. अशा 3 केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे रिसेंड केला जाईल. सेकंड, वेन कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी रिसेंडेड. कॉन्ट्रॅक्ट रिसेंडेड केव्हा करता येणार, 4 केसेसमध्ये. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्ट 3 केसेसमध्ये रिसेंड केले जाईल. एक तर पहिला कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो वॉइडेबल, टर्मिनेबल, ॲट द हँड्स ऑफ प्लेंटिफ असेल, कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल आहे आणि ऑन द फेस ऑफ इट रिव्हील होत नाही, आणि डिफेंडंट इज मोर ब्लेम दॅन द प्लेंटिफ. ह्याच्यामध्ये डिफेंडंटची जास्त चूक आहे ॲज कम्पेअर टू प्लेंटिफची. प्लेंटिफचे 10% चूक आहे पण 90% जे फॉल्ट आहे, जे रॉंग आहे ते डिफेंडंटच्या मुळे झालेलं आहे. सो या 3 केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसेंड केला जाईल. पण खालच्या 4 केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसेंड केला जाणार नाही, कॉन्ट्रॅक्ट रद्द केला जाणार नाही, करार रद्द केला जाणार नाही. सो प्लेंटिफ एक्सप्रेसली असेल किंवा इम्प्लाइडली असेल. रेटिफाय म्हणजे मान्यता देणे किंवा ॲक्नॉलेजमेंट करणे की जे डिफेंडंटनी चूक केली आहे ती मी ॲक्सेप्ट करतो आहे. सो प्लेंटिफने ॲक्सेप्ट केलं देन ही कॅनॉट फाईल सूट फॉर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. रद्द करण्यासाठी दाखल करू शकत नाही. ड्यू टू चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस, परिस्थिती जर बदलली असेल आणि पार्टीला त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला ठेवता येत नसेल तर अशा केसेसमध्ये डिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट केला जाणार नाही. सो पार्टी कॅनॉट बी रिस्टोर्ड टू देअर ओरिजिनल पोझिशन ड्यू टू चेंज ऑफ सर्कमस्टन्सेसमुळं झालेलं आहे.
ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे. म्हणजे याला आपण म्हणू सोप्या भाषेत की बोनाफाईड परचेसर मस्ट बी प्रोटेक्टेड इन सच अ केस इन वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टच्या केसेसमध्ये. तुमचं थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाला आहे, त्यांनी ॲक्वाराईट केले इन गुड फेथ फॉर व्हॅल्यू आणि विदाऊट नोटीस फेअर मार्केट व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. तर ह्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी तर कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो रिसाईन केला जाणार नाही. ही थर्ड आहे. फोर्थ काय की पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आहे इट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम द रेस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टमधला तो पार्ट आपल्याला सेपरेट करून रद्द करता येत नसेल, रद्द करायचं असेल तर पूर्ण कॉन्ट्रॅक्टच रद्द करावं लागत असेल तर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार नाही. पुढं काय म्हणते, कोर्ट डज नॉट ग्रांट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट देन पार्टी मे अल्टरनेटिव्ह रिलीफ मागू शकते, कॉन्ट्रॅक्ट मे बी रिसाइंडेड. जर एखाद्या पार्टीने एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे तो जर स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी मागितला आहे, कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स जर देत नसेल त्यांनी ही कॅन आस्क रिलीफ मागू शकतो, मे बी कॉन्ट्रॅक्ट मे बी रिसाइंडेड. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी पुढच्याच सेक्शनमध्ये दिलं आहे की इन केस ऑफ सेल असेल, इन केस ऑफ लीज असेल. आता जसं हे जे सेक्शन 28 आहे, सेक्शन नंबर 28 काय म्हटलं, इन केस ऑफ सेल असेल, लीज असेल, वेंडी म्हणजे परचेसर असेल, लेसी डज नॉट पे द मनी इन स्टेप्युलेटेड टाईममध्ये देत नसेल तर व्हेंडॉर जो आहे, जो सेलर आहे, जो लेसॉर आहे, ही मे आस्क रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट की आम्हाला तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स देऊ नका, आम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट करून देऊ नका. मी फॉर आता परचेस असेल तर राहिलेले पैसे वेंडी देत नाही आहे, तर मग स्पेसिफिक परफॉर्मन्स पहिल्यांदा काय म्हणणार वेंडॉर, सेलर काय म्हणणार की आम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स करून द्या. पण इथं बायर स्पेसिफिक मनी पे करत नाही तर मग वेंडॉर आस्क फॉर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. जर तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स देऊ शकत नाही तर मी अल्टरनेटिव्ह रिलीफ मागतो की आम्हाला रेसिशन करून द्या. आणि जर प्रेयर नसेल तर कोर्ट यानंतर ना प्रेयर ॲडअप करू शकतो. असे प्रोव्हिजन्स आहेत. इफ द कोर्ट डज नॉट ग्रांट स्पेसिफिक परफॉर्मन्स देन पार्टी मे प्रे अल्टरनेटिव्ह रिलीफ दॅट कॉन्ट्रॅक्ट मे बी रिसाइंडेड. सो इन केस ऑफ सेल, लीज असेल, वेंडी किंवा लेसी डज नॉट पे द मनी इन विदिन टाईम, स्टेप्युलेटेड टाईममध्ये जर देत नसेल तर व्हेंडॉर, सेलर असेल, लेसॉर असेल, मे आस्क रिलीफ ऑफ रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ही पार्टी हॅड टेकन एनी बेनिफिट अंडर सच अ कॉन्ट्रॅक्टमध्ये काही बेनिफिट घेतला असेल देन सच अ पार्टी मस्ट रिस्टोर इट किंवा रिटर्न इट सच अ बेनिफिशरी पर्सनला द्यायला पाहिजे. ह्याच्यावरती एक मॅक्झिम आहे. काय मॅक्झिम आहे, अ पर्सन हू सीक इक्विटी मस्ट डू इक्विटी. हे मॅक्झिम तुम्ही एक्झाममध्ये लिहायला पाहिजे. तर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण काय काय पाहिलं की रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट केव्हा रिसाइंड केलं जाईल, 3 केसेसमध्ये रिसाइंड केलं जाईल. एखादा कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल नेचरचा आहे किंवा टर्मिनेबल बाय द प्लेंटिफ आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल आहे आणि ऑन द फेस ऑफ इट तो दिसून येत नाही, नॉट ॲपरन्स ऑन द फेस ऑफ इट इज अनलॉफुल आणि डिफेंडंट इज मोर ब्लेम ॲज कम्पेअर टू प्लेंटिफ. सो डिफेंडंटची 90% मिस्टेक आहे, प्लेंटिफची 10% मिस्टेक आहे. अशा 3 केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड होईल. परत एकदा म्हणून की पहिल्यांदा डिफेंडंट प्लेंटिफ केव्हा कॉन्ट्रॅक्ट रिसाइंडसाठी ॲप्लिकेशन करेल, सूट फाईल करेल जर कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल नेचरचा आहे, टर्मिनेबल ॲट द हँड्स ऑफ प्लेंटिफ असेल, लाईक कोवर्शन, अनड्यू इन्फ्लुअन्स, मिसरिप्रेझेंटेशन, मिस्टेक, फ्रॉड असेल. आणि मिस्टेक कशी तर कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल असायला पाहिजे, नॉट ॲपरन्स ऑन द फेस ऑफ इट. डिफेंडंट इज मोर ब्लेम ॲज कम्पेअर टू प्लेंटिफपेक्षा डिफेंडंटची जास्त चूक आहे. तर कॉन्ट्रॅक्ट केव्हा रिसाइंड होणार नाही, जर प्लेंटिफने जर स्वतः रेटिफिकेशन केलं, एक्सप्रेसली असेल, इम्प्लाइडली असेल, जर नंतरची मान्यता दिली असेल तर अशा केसेसमध्ये रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. सेकंड आहे ड्यू टू चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस, काय अशी परिस्थिती बदलली ज्याच्यामुळे आता कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली तो एन्फोर्स पण होऊ शकत नाही आणि रिसाइंड पण होऊ शकत नाही, तर हा कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाणार नाही. अँड ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असताना थर्ड पार्टी काही इंटरेस्ट क्रिएट झाला असेल, थर्ड पार्टीने राईट्स ॲक्वायर्ड केले असतील, इन गुड फेथमध्ये असेल, व्हॅल्यू विदाऊट नोटीस असेल आणि फॉर गुड व्हॅल्यू त्यांनी दिली नसेल तर बोनाफाईड परचेसरला प्रोटेक्ट करण्यासाठी तर हा कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाणार नाही. फोर्थ ग्राउंड असं की वेन पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम द रेस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. पूर्ण कॉन्ट्रॅक्टच तुम्हाला रद्द करावं लागणार असेल, जर पार्ट रिसाइंड करता येत नसेल, पूर्णच करावं लागत असेल तर तो पार्ट रद्द करण्यासाठी तुम्हाला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं लागत असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला जाणार नाही. When the part of contract cannot be separated from the rest of contract, in such a situation, contract cannot be rescinded.
पार्टी स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी रिलीफ मागत असेल, जर स्पेसिफिक परफॉर्मन्स दिला नाही तर अल्टरनेटिव्ह रिलीफ म्हणून कॉन्ट्रॅक्ट रिसेंड करून मागू शकतो. एक्झाम्पल सेक्शन 28मध्ये दिलेलं आहे की वेंडी लेसी आहे, डज नॉट पे द मनी विथ द स्टिप्युलेटेड पिरियड, सो वेंडॉर ऑर सेलर मे आस्क फॉर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि कोणत्याही पार्टीने अशा रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये काही जर बेनिफिट जर घेतला असेल, ही मस्ट रिस्टोर द सच अ बेनिफिट टू द पर्सन फ्रॉम हुम ही बेनिफिट टेकन. सो पर्सन हू सिक इक्विटी मस्ट डू इक्विटी हे आपलं मॅक्झिम लिहायला पाहिजे. नाव थर्ड आहे की कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. सो इन्स्ट्रुमेंट कॅन्सल करायचं आहे 31. तर आता कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, आता आपण वरती काय बघितलं तर रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. सो रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट एक आहे रेक्टिफिकेशन, एक आहे कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. रेक्टिफिकेशन म्हणजे काय की पार्टीचं इंटेन्शन त्यात एक होतं पण डॉक्युमेंटमध्ये वेगळं आलं आहे किंवा डज नॉट रिफ्लेक्ट ॲक्च्युअल इंटेन्शन ऑफ पार्टी. सो ते रेक्टिफाय ते सुधारण्यासाठी हे आपण रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट केले. आता आपण कॅन्सल का करतो आहे की ते डॉक्युमेंट जर तसं ओपनली राहिलं, आउटस्टँडिंग जर राहिलं तर त्या थर्ड पार्टीला बोनाफाईड परचेसरला नुकसान होणार आहे. तर अशा केसेसमध्ये ते इन्स्ट्रुमेंट आपलं कॅन्सल करायचं आहे. हा महत्त्वाचा फरक आहे. रेक्टिफिकेशन केव्हा होईल, पार्टीचं रिअल इंटेन्शन गॅदर होत नाही ते डॉक्युमेंट त्या इन्स्ट्रुमेंटवरून. पार्टीचं एक इंटेन्शन होतं करायचं पण ते डॉक्युमेंटवरनं दुसरं इंटेन्शन गॅदर होतं आहे. सो त्याला रेक्टिफाय करण्यासाठी आपण हे सेक्शन 26मध्ये सूट फाईल करतो आणि आपण काय म्हणतो की म्युच्युअल मिस्टेक ऑफ पार्टीमुळे झालं आहे, ड्यू टू फ्रॉडमुळे झालेलं आहे आणि वॉयडेबलचं नेचर आहे आणि हे आम्हाला दुरुस्ती करून पाहिजे, सुधारणा करून पाहिजे. हे रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे. कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये फक्त वॉयडेबल येत नाही तर वॉइड नेचरचे पण इन्स्ट्रुमेंट असतील ते दोघांना कव्हर करतं आहे. तर आपण कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बघू की कोर्ट डायरेक्ट द कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट सेक्शन 31. Any person against whom a written instrument is void nature and voidable nature, so he may sue it to decide adjudication म्हणजे काय, डिसाईड केलं जाईल की मे कॅन्सल द सच अ इन्स्ट्रुमेंट. सो इन्स्ट्रुमेंट म्हणजे इज अ वायडर टर्म, यामध्ये कॉन्ट्रॅक्टसुद्धा इन्क्लूड होतात. सो एनी पर्सन अगेन्स्ट हुम रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे जे व्हॉइड अँड व्हॉइडेबल नेचर आहे. सो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड केव्हा येतो आणि व्हॉइडेबल केव्हा होतं आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये बघितलेलं आहे. सो व्हॉइडेबल म्हणजे कोअर्शन असेल, अनड्यू इन्फ्लुअन्स असेल, म्युच्युअल मिस्टेक ऑफ पार्टीज असेल, हे व्हॉइडेबल नेचरचे इन्स्ट्रुमेंट एक्झाम्पल्स आहेत. सेकंड थिंग, इफ सच अ इन्स्ट्रुमेंट मे कॉज सिरियस इंजुरी इफ द लेफ्ट आउटस्टँडिंग. समजा ते डॉक्युमेंट जर ते कॅन्सल केलं नाही तसंच जर ठेवलं तर थर्ड पार्टीला किंवा एनी अदर पार्टीला असेल किंवा पार्टीज टू डॉक्युमेंटला जे असतील त्यांना ते काय होणार आहे, नुकसान होणार आहे. त्यामुळं कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन ॲड्ज्युडिकेट म्हणजे डिसाईड करेल की सच अ इन्स्ट्रुमेंट इज व्हॉइड अँड व्हॉइडेबल नेचरचं आहे, तो कोर्ट विल ऑर्डर दॅट सच अ कॅन्सल सच अ इन्स्ट्रुमेंट. आणि जर इन्स्ट्रुमेंट जर रजिस्टर्ड झालं असेल इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार किंवा महाराष्ट्र रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार तर ते कोर्ट काय करेल, ऑर्डर ऑफ कॉपी जी आहे ते रजिस्टरला पाठवून देईल आणि त्यानुसार रजिस्टर ॲक्ट करेल. सो तर रेसिशन आणि कॅन्सलेशनमध्ये डिफरन्स काय, तर सेक्शन 27 जे आहे ते रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. सेक्शन 27 रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, सो लिमिटेड टू कॉन्ट्रॅक्ट आहे. कॅन्सलेशन कशासाठी आहे, तर अप्लाइज टू ऑल इन्स्ट्रुमेंट लाईक इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो. सो रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल तो लिमिटेड एक्सटेंट आहे, कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टसुद्धा घेतलेला आहे. सो नो इंजुरी टू एनी अदर पार्टी. समजा तो कॉन्ट्रॅक्ट जर रिसेंड केला नाही सेक्शन 27नुसार, जो रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे जो कॉन्ट्रॅक्ट रिसेंड केला नाही जर तसाच ठेवला तर यामध्ये कोणालाही नुकसान होणार नाही. पण कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये जर समजा डॉक्युमेंट आहे तो तसाच जर ओपन ठेवला, इट मे इंज्युअर टू अदर पार्टी किंवा त्या पार्टीला असेल किंवा थर्ड पर्सन असेल किंवा बोनाफाईड परचेसरला असेल, तो नुकसान होणार आहे. हे कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
आणि सेक्शन 27मध्ये फक्त वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट कव्हर केलेत, पण सेक्शन 31मध्ये वॉइड आणि वॉइडेबलचे रिटर्न इन्स्ट्रुमेंट कव्हर केले गेलेले आहेत. सो हे 3 डिफरन्स आपल्याला सांगता आलं पाहिजे की रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होईल की लिमिटेड टू द कॉन्ट्रॅक्ट आहे. सेक्शन 31 हे इन्स्ट्रुमेंटला कॉन्ट्रॅक्टला कव्हर करतं आहे. 27मध्ये रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर ओपन ठेवला तर त्यांनी कोणाला नुकसान होणार नाही. नो इंजुरी टू एनी अदर पार्टी, बट कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये जर ते डॉक्युमेंट जर तसंच ओपन ठेवलं इट मे कॉज इंजुरी टू एनी अदर पर्सन. आणि सेक्शन 27 असेल ज्यामध्ये रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये तो वॉइडेबल नेचरचा आहे, पण या केसमध्ये काय की वॉइड आणि वॉइडेबल दोन्ही टर्म इन्क्लूड केलेत. सो सेक्शन 32 परत पुढे काय म्हणतं आहे की रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामध्ये डिफरंट राईट्स आहेत, डिफरंट ऑब्लिगेशन्स आहेत. तो कोर्ट मे कॅन्सल इट इन पार्ट अँड अलाउ द रेस्ट टू स्टँड इट. जर त्यामध्ये डिफरंट राईट्स आहेत, डिफरंट ऑब्लिगेशन्स सेपरेट करता येत असतील तर ते तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता. Section 33, when written instruments stand cancelled, the court may require the party to restore the such a benefit if taken under such an instrument. Who seek equity, he must do equity. This maxim हे आपण लिहायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की आपण रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये एक पाहिलं की रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट केव्हा देता येणार नाही, तर जेव्हा एखादा पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे की नॉट बी सेपरेट फ्रॉम द रेस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल तर कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाणार नाही. वेअर ओनली पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, जे जो रिसाइंड करण्यासाठी मागितला आहे पण तो पूर्ण कॉन्ट्रॅक्टमध्ये सेपरेट करता येत नसेल तर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार नाही. पण जर कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये असेल तर त्यांनी काय म्हटलं आहे सेक्शन 32मध्ये जर डिफरंट राईट्स असतील, डिफरंट ऑब्लिगेशन असतील तर कोर्ट ते कॅन्सल करू शकते आणि बाकीचा जो व्हॅलिड आहे पार्ट तो ठेवू शकतो. हे सेक्शन 32मध्ये दिलेलं आहे. तरी मॅक्झिम महत्त्वाची, ही वू सीक इक्विटी मस्ट डू इक्विटी, हे मॅक्झिम लिहायला पाहिजे. ते शॉर्टमध्ये आपल्याला हा 2.5 मार्क्सला, 5 मार्क्सला, 5 मार्क्सला, इवन पूर्ण तिन्ही पार्ट जो आहे तो एकदम 10 मार्काला सुद्धा येऊ शकतो ॲज अ लॉंग क्वेश्चन म्हणून. थँक्यू.